नमस्कार मंडळी, सगळ्यात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की महर्षी नारद सांगतात की कोणत्या पुत्राचा मृत्यू हा वडिलांच्या आधी होतो. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करून आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका. तर मंडळी, आजच्या कथेमार्फत आपण जाणून घेऊयात की कोणत्या पुत्राचा मृत्यू आई वडिलांच्या आधी होतो आणि हे कोणत्या पापामुळे घडते. तर मंडळी, अशा घटना अनेकदा आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात की एखाद्या वडिलांसमोर त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो आणि काही दुष्ट मुले आपल्या आईवडिलांचा खूप छळ करतात, त्यांच्याशी शत्रूसारखे वागतात. शेवटी असे का घडते? तर चला मग एका अत्यंत सुंदर कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया की वडिलांच्या आधी मुलाचा मृत्यू का होतो आणि हे दारुण दुःख वडिलांना का सहन करावे लागते. एकदा देवलोकात अग्नी, वरुण, बृहस्पती, शुक्र, यम इत्यादी सर्व देवता उपस्थित होत्या आणि त्यांच्यामध्ये काही ज्ञानचर्चा सुरू होती. काही देवता प्रश्न विचारत होत्या आणि ज्यांना त्या प्रश्नाचे उत्तर माहीत होते ते उत्तर देत होते. जेव्हा अग्निदेवांची पाळी आली तेव्हा त्यांनी देवतांना प्रश्न विचारला, हे देवतागण, माझा प्रश्न असा आहे की अशी कोणती संतान आहे जिचा मृत्यू आईवडिलांच्या डोळ्यांसमोर होतो? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या प्रकारचे पुत्र आपल्या आईवडिलांचा छळ करतात, म्हणजेच त्यांना दारुण दुःख देतात. अग्निदेवांचा प्रश्न ऐकून सर्व देवता आपापसात विचार विनिमय करू लागल्या आणि खोल विचारात पडल्या. तर मंडळी, ज्या वडिलांच्या डोळ्यादेखतच त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो त्या वडिलांच्या हृदयाला किती दुःख होत असेल. विधीच्या विधानानुसार तर असे व्हायला हवे की आधी वडिलांचा मृत्यू व्हावा आणि मुलाने वडिलांवर अंत्यसंस्कार करावेत. पण अनेकदा दुर्दैवाने वडिलांना आपल्या त्याच हातांनी मुलांवर अंत्यसंस्कार करावे लागतात, ज्या हातांनी त्यांनी मुलाला लहानाचे मोठे केलेले असते. अशा परिस्थितीत एका पित्याला जिवंतपणीच मृत्यूसम दुःख सहन करावे लागते. अनेकदा काही मुले आपल्या आईवडिलांशी शत्रूसारखे वागतात, त्यांना मारहाण करतात, त्यांची काळजी घेत नाहीत, त्यांना एकटे सोडतात. तर मंडळी, देवलोकात अग्निदेवांच्या प्रश्नांवर चर्चा सुरू होती. कोणालाही समजत नव्हते की शेवटी असे का घडते. प्रश्न खूप महत्त्वाचा होता. तेव्हाच त्या सभेत नारदजींचे आगमन होते. सर्व देवतांनी उभे राहून नारदजींना अभिवादन केले आणि त्यानंतर आपापल्या जागी स्थानापन्न झाले. मग नारदजींनी विचारले, हे देवतागण, तुमच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा सुरू आहे? कोणत्या प्रश्नामुळे तुम्ही सर्वजण इतके व्याकुळ झाला आहात? तेव्हा अग्निदेव उभे राहून म्हणाले, हे विनाधारी, अशी कोणती संतान आहे जिचा मृत्यू आईवडिलांच्या डोळ्यांदेखत होतो? आणि आमचा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या प्रकारचे पुत्र आपल्या आईवडिलांचा छळ करतात आणि त्यांना दारुण दुःख देतात? अग्निदेवांचा प्रश्न ऐकून देवर्षी नारद म्हणाले, हे देवतागण, प्रश्न अतिशय उत्तम आहे आणि याचे उत्तर प्रत्येक मनुष्याने ऐकले पाहिजे. नारदजी म्हणाले, हे देवतागण,
मनुष्याचे जीवन त्याच्या पूर्वजन्मावर आधारित असते आणि हे देखील गरजेचे नाही की त्याचे संपूर्ण जीवनच मागच्या जन्मावर आधारित असेल. पण मागच्या जन्मातील काही कर्मे अशी असतात ज्यांचा हिशोब मनुष्याला पुढच्या जन्मात पूर्ण करावा लागतो. नारदजींनी समजावून सांगितले की कर्म 3 प्रकारचे असतात. पहिलं म्हणजे संचित कर्म, हा मागच्या जन्मातील कर्मांचा संग्रह असतो. दुसरं म्हणजे प्रारब्ध कर्म, जे कर्म फळ देण्यासाठी तयार आहेत. आणि तिसरं म्हणजे क्रियमान कर्म, जे आपण वर्तमानात करतो. यातून संचित कर्माचा प्रभाव दीर्घकालीन असतो. मृत्यूनंतर भौतिक शरीर नष्ट होते, पण सूक्ष्म शरीर कर्मासोबत प्रवास करते. आपले नातेवाईकही कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी वेगवेगळ्या रूपात आपल्या आयुष्यात येत असतात. तर चला, देवर्षी नारदजींनी एक कथा सांगितली. प्राचीन काळी एका गावात एक शेतकरी राहत होता. त्याला 2 बायका होत्या. पहिल्या पत्नीपासून त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव नकुल होते. काही काळानंतर पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. शेतकऱ्याने दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या पत्नीपासूनही एक मुलगा झाला. दुर्दैवाने दुसरी पत्नी आणि शेतकरी दोघांचाही मृत्यू झाला. नकुल मोठा भाऊ आपल्या सावत्र लहान भावाचा सांभाळ खूप प्रेमाने करू लागला. काळ लोटला. नकुलचे लग्न झाले. एके दिवशी लहान भाऊ खूप आजारी पडला. नकुलने त्याच्या उपचारावर खूप धन खर्च केले, पण त्याची तब्येत बिघडतच गेली. नकुलच्या पत्नीने सल्ला दिला की जर लहान भाऊ मेला तर सर्व संपत्ती त्याची होईल आणि उपचाराचा खर्चही वाचेल. नकुल पैशाच्या लोभाला बळी पडला. त्याने एका वैद्याला 500 सुवर्णमुद्रांचे आमिष दाखवून आपल्या सावत्र भावाला विष देऊन ठार मारण्यास सांगितले. भावाचा मृत्यू झाला आणि नकुलने समाजात चांगले दिसण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. काही काळानंतर नकुलच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला. नकुल आणि त्याची पत्नी खूप आनंदी होते. पण जेव्हा तो मुलगा मोठा झाला तेव्हा तो एका गंभीर आजाराला बळी पडला. नकुलने त्याच्या उपचारावर आपली अर्धी संपत्ती विकली. अंतसमयी तो मुलगा, जो प्रत्यक्षात तोच वैद्य होता ज्याला नकुलने विष देण्यासाठी पैसे दिले होते, म्हणाला, मी तुझा मुलगा नाही, तोच वैद्य आहे. तू मला 500 मुद्रांचे आमिष दिले होतेस. आता मी उपचाराच्या बहाण्याने ती रक्कम व्याजासहित वसूल केली आहे. असे म्हणून त्याचा मृत्यू झाला. नकुल ढसाढसा रडू लागला. यानंतर नारदजींनी महाभारतातील प्रसंगाचा उल्लेख केला. भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर पडले होते आणि वेदना सहन करत होते. भगवान कृष्णाने त्यांना सांगितले की 101 जन्मापूर्वी, तेव्हा ते एक राजकुमार होते, तेव्हा त्यांनी नकळत एका किड्याला किंवा सापाला काट्यांवर फेकून दिले होते. तो किडा काट्यांवर तडफडून मेला होता. भीष्मांचे पुण्य कर्म इतके प्रबळ होते की पापाचे फळ मिळाले नाही. पण आता कुरुक्षेत्रात त्या पापाचा उदय झाला आणि त्यांना बाणांची शय्या, काट्यासारखी वेदना मिळाली. 4 प्रकारचे पुत्र नारदजींनी सांगितले आहे की शास्त्रानुसार 4 प्रकारचे पुत्र असतात. पहिलं म्हणजे ऋणानुबंध पुत्र, जे मागच्या जन्माचे कर्ज वसूल करण्यासाठी येतात. कर्ज पूर्ण होताच एकतर ते मरतात किंवा आईवडिलांना त्रास देतात. दुसरं म्हणजे शत्रुपुत्र, पूर्वजन्माचा एखादा शत्रू जो बदला घेण्यासाठी पुत्र म्हणून येतो. तो आयुष्यभर आईवडिलांना मारहाण करत असतो आणि सतावतो. आणि तिसरं म्हणजे उदासीन पुत्र, ज्यांना आईवडिलांच्या सुखदुःखाशी काही घेणे देणे नसते. लग्नानंतर ते वेगळे होतात. आणि चौथा पुत्र म्हणजे सेवक पुत्र,
ज्यांनी मागच्या जन्मात निस्वार्थ सेवा केली असेल ते या जन्मात सेवक पुत्र म्हणून येतात आणि आई वडिलांची खूप सेवा करतात. तर निष्कर्ष, ज्या पुत्रांचा मृत्यू वडिलांच्या आधी होतो ते अनेकदा ऋणानुबंध किंवा शत्रुपुत्र असतात, जे आपला हिशोब पूर्ण करून निघून जातात. म्हणून मनुष्याने नेहमी चांगली कर्मे करावीत, कोणाचेही मन दुखावू नये आणि निस्वार्थ भावाने सेवा करावी, जेणेकरून पुढच्या जन्मात त्यांना उत्तम संतान आणि सुख प्राप्त होईल. तर मंडळी, तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.